मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर मी काल तिळगुळाचे लाडू केले होते, जे की तोंडात विरघळणारे, तोंडामध्ये म्हणजे खाल्ल्यानंतर विरघळणारे असे आपण पौष्टिक आणि हेल्दी असे आपण लाडू तयार केले होते, जे की घरातले लहान मुलं आणि जे वयोवृद्ध माणसं आहेत किंवा जे म्हातारी माणसं आहेत ते खाऊ शकतील. तर आता मकर संक्रांती जवळच येत आहे, तर आज आपण तिळगुळ करणार आहोत. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आज आपण तिळगुळ करणार आहोत. तर पहा, तिळगुळ करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर मी इथे 1 वाटी भरून मी तिळगुळ घेतलेलं आहे. त्याच प्रमाणामध्ये मी 1 वाटी भरून मी चिक्कीचं गूळ घेतलेलं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पाव वाटी मी डाळ्या घेतलेल्या आहेत. आणि एवढं सांगेल की इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही जेवढे वाटी तुम्ही तीळ घ्याल त्याच्या समप्रमाणात तुम्हाला गूळ घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही 2 वाटी जर समजा तुम्ही तीळ घेतले तर तुम्हाला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, त्याच प्रमाणामध्ये मी 1 वाटी मी गूळ घेतलेलं आहे. तर तीळ आणि गूळ याचा आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे. इथे मी पॅन घेतलेला आहे. गॅस ऑन करून आपल्याला शेंगदाणे तीळ हे भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता जे शेंगदाणे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी हे शेंगदाणे थोडे मोठ्या गॅसवरती मी भाजून घेतले होते. आता काय करायचं आहे, गॅस लहान करायचा आहे, म्हणजे एकदम बारीक गॅस करायचा आहे. बारीक गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरती हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी 10 मिनटं मी हे तीळ मंद गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. भाजताना आपल्याला हे जे तीळ आहे सतत चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सतत हे फ्राय करायचे आहेत, जेणेकरून हे जे तीळ आहेत हे छान मस्त भाजले जातील आणि करपणार नाही, याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही इथे पाहू शकतात की इथे आपले हे जे तीळ आहेत आणि ना जसजसे तीळ गरम होतात ना त्याचा कलरसुद्धा चेंज होतो. तर हलका ब्राऊन कलर आलेला आहे. तर इथे आपले हे जे तीळ आहेत भाजून झालेले आहेत. तर मी मंद गॅसवरती 10 मिनटं हे तीळ छान मस्त असे भाजून घेतलेले आहेत. आता मी गॅस बंद करते. आता हे जे तीळ आहेत हे तीळ आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. हे जे तीळ आहेत हे तीळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. थंड करून याची सालं काढून याचा आपल्याला अर्धा तुकडा करून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा. तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपले तीळसुद्धा थंड झालेले आहेत, पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे मी जो शेंगदाणा आहे त्याचा पूर्ण मी अर्धा तुकडा करून घेतलेला आहे. आणि शक्यतो ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ग्राइंड न करता तर तुमच्याकडे खलबत्ता असेल ना त्या खलबत्त्यामध्ये तुम्ही हे शेंगदाणे, या शेंगदाण्याचा तुम्ही अर्धा तुकडा करू शकतात. मी या खलबत्त्यामध्येच हा जो शेंगदाणा आहे या शेंगदाण्याचा असा अर्धा तुकडा करून घेतलेला आहे. आणि आपल्याला अशाच पद्धतीमध्ये शेंगदाण्याचा पूर्ण अर्धा तुकडा करून घ्यायचा आहे. इथे मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे, पण पूर्ण 4 चमचे तूप नाही लागणार आहे आपल्याला, पण एक्स्ट्रा थोडं तूप मेल्ट करून तो थंड करून घेतला होता. कढई घेतलेली आहे. गॅस ऑन करायचा आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप ॲड करायचं आहे. आणि तूप गरम झाला की इथे हा जो गूळ आहे हा गूळ आपण कढईमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर गॅस मोठा होता, आता गॅस बारीक करायचा आहे. आणि या गुळाचा पाक करताना आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. कारण आपण जेव्हा मोठा गॅस करतो ना तो पाक करपू शकतो, कढईला चिटकू शकतो. म्हणून शक्यतो गॅस बारीक करा आणि मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला हा जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर
तुम्ही इथे पाहू शकतात की मी इथे गूळ कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। हा जो गूळ आहे हा गूळ पूर्णपणे आपला मेल्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये खडे अजिबात राहता कामा नये आणि मंद गॅसवरती हा जो गूळ आहे तो खूप छान अशा पद्धतीने मेल्ट होतो, कढईला अजिबात चिटकत नाही किंवा करपत नाही। तर तुम्ही बघू शकतात की बऱ्यापैकी आपला हा जो गूळ आहे तो मेल्ट झालेला आहे। थोडेफार खडे आहेत ते सुद्धा आपण छान मस्त म्हणजे मेल्ट करून घेऊया। 1-2 मिनटं पुन्हा आपण फ्राय करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकतात हे जे खडे आहेत ते सुद्धा मेल्ट झालेले आहेत आणि ते अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे। मी हा जो पाक आहे अजून 1-2 मिनटं मी छान मस्त शिजवून घेणार आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की जेव्हा पाकाला उकळी येते ना, उकळी आल्यानंतर काय करायचं आपल्याला हा पाक ना चेक करायचा आहे। तर इथे मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 ड्रॉप हा पाक टाकायचा आहे आणि हा पाक टाकल्यानंतर ना म्हणजे 1-2 मिनटानंतर हा पाक आपल्याला असा हातावरती घ्यायचा आहे आणि या पाकाचा असा गोळा होतो की नाही ते चेक करायचं आहे। पण आता काय गोळा होत नाही आहे, हा गूळ पूर्ण असा लवचिकच आहे म्हणून मी अजून 1-2 मिनटं किंवा अजून 3-4 मिनटं हा पाक पुन्हा मी शिजवून घेणार आहे। आता पहा मी 3-4 मिनटांनंतर पुन्हा मी चेक करणार आहे की या पाकाचा गोळा होतो की नाही। पुन्हा मी 3-4 ड्रॉप ह्या थंड पाण्यामध्ये ॲड केले। आता पुन्हा म्हणजे टाकल्यानंतर थोड्या उशिराने म्हणजे 1-2 मिनटानंतर चेक करायचं आहे की या पाकाचा गोळा होतो की नाही। तर तुम्ही पाहू शकतात की या पाकाचा गोळा होतोय झालेला आहे आणि हातात घेतल्यानंतर आणि प्रेस केल्यानंतर लगेच छान मस्त असा हा लवचिकसुद्धा होतोय। तर तिळगुळ करण्यासाठी आपला हा जो पाक आहे हा पाक तयार झालेला आहे आणि आपल्या अशाच पद्धतीने थोड्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये 3-4 ड्रॉप टाकून आपल्या अशाच पद्धतीने हा पाक चेक करायचा आहे। आता भाजलेले तीळ, शेंगदाण्याचा जो तुकडा आपण केला होता तो आणि डाळ ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी आता गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करून हे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की आपल्याला काय करायचं आहे, याचे पटापट लाडू वळवून घ्यायचे आहेत आणि हा जो पाक आहे ना, हा जो पाक किंवा हे जे सारण थंड झालं तर हे खूप कडक होतं, म्हणून काय करायचं आहे पटापटाचे लाडू वळून घ्यायचे आहेत। मी तर एका पाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे। हाताला आपल्याला काय करायचं आहे पाणी लावून घ्यायचं आहे। दोन्ही हातांना छान मस्त असं आपल्याला पाणी लावून घेऊया आणि पाणी लावून घेतल्यानंतर काय करायचं अगदी पटापटाचे लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत। जेव्हा तुम्ही हाताला पाणी लावून घेतात ना तेव्हा अजिबात हाताला चटका लागत नाही आणि हे जे लाडू आहेत पटापट वळले जातात। तर आपल्याला असंच पटापट हे लाडू वळवून एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि कसाही आकार आला तरीही चालेल, पण आधी लाडू पटापट वळवून घ्यायचे आहेत। तर मी अशाच पद्धतीने या सारणाचे सगळे लाडू पटापट वळवून घेते। तुम्ही पाहू शकतात इथे मी तिळगुळ तयार करून घेतलेत। कढई पूर्णपणे रिकामी झालेली आहे। या कढईला थोडं असं तीळ आणि हलकं असं गूळ तुम्हाला चिटकलेला दिसतो। मी हात फिरवते, माझ्या हाताला सुद्धा गूळ लागत नाही आहे। काय करायचं आहे, कढई भरून पाणी ॲड करायचं आहे आणि अर्धा तास ही कढई आपल्याला अशीच साईडला ठेवायची आहे पाण्याने भरलेली। अर्ध्या तासानंतर तुम्ही ही कढई क्लीन करू शकता, हे चिटकलेले तीळ वगैरे निघून जातात। आता तुम्ही पाहू शकता इथे मी लाडू वळवून घेतले होते, पण याला अजून आपण गोल आकार दिलेला नाही। तर जास्त वेळ वाया न घालवता पटापट आपल्याला हे लाडू हातावरती वळवून घ्यायचे आहेत। मगाशी सारण गरम होतं पटापट मी लाडू
वळवून ते साईडला ठेवले. आता हे जे लाडू आहेत ना हलके असे कडक झालेत. पटापट लाडू हातावरती घेऊन आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. आणि आता काय होतं माहिती आहे का, तुम्ही या लाडूला जसा आकार द्याल ना तसे हे लाडू आता वळले जातात. तुम्ही पाहू शकतात, कारण आता हे जे सारण आहे ना बऱ्यापैकी थंड होत चाललेलं आहे. म्हणून जास्त वेळ वाया न घालवता पटापट हे लाडू आपल्याला हातावरती अशा पद्धतीने वळवून घ्यायचे आहेत आणि छान मस्त असा गोलाकार आकार द्यायचा आहे. आणि ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा, कारण कधी कधी काय होतं माहिती आहे, आपण गोलाकार आकार देण्याच्या पाठीमागे जास्त वेळ घालवतो आणि मग शेवटी आपलं जे सारण आहे ते कडक बनतं. म्हणून सारण गरम आहे तर त्याचे पटापट गोल 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 गोळे तयार करून घ्या आणि नंतर मग त्या गोळ्यांना छान मस्त असा गोल गोल आकार द्या आणि छान मस्त त्याचे तिळगुळ तयार करून घ्या. तर तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने सगळे लाडू छान मस्त गोल वळवून घेतलेले आहेत. तर इथे आपले हे तिळगुळ तयार झालेले आहेत. हे जे तिळगुळ आहेत महिनाभर छान मस्त राहतात रूम टेम्परेचरमध्ये. एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एका काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हे तिळगुळ तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तोंडात गेल्यानंतर लगेच म्हणजे तुम्ही जसं हे खात लवचिक आहेत, लगेचच तुटले जातील, कडक अजिबात नाही आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे लाडू तयार करून पहा. घरातले सगळेजण आवडीने खातील, लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तर आता आपण हे जे लाडू आहेत हे लाडू सर्वप्रथम एका प्लेटमध्ये सर्व करूया आणि त्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये आपण हे लाडू स्टोअर करून ठेवणार आहोत. आणि हे जे लाडू आहेत ना चवीला एक नंबराने भन्नाट असे लागतात. नक्की ट्राय करून पहा. तर चला पटापट हे लाडू आपण सर्व करून घेऊया आणि एका काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून घेऊया.
आपण इथे तिळगुळाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. आपण जे साहित्य वापरलेलं आहे, तुम्ही जे तुम्ही प्रमाणानुसार जर साहित्य वापरलं तर आपले जे तिळगुळ आहे ते खूप छानच होतात. अजून एक गोष्ट सांगेल की ना, कसं माहिती आहे का, तिळगुळ करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने लाडू करत असतो. आता काहीकांना ना तोंडामध्ये गेल्यानंतर असं तोडल्यानंतर तो लाडू लगेच तुटला गेला पाहिजे, म्हणजे लवचिक लाडू आवडतो. काहीकांना चिक्कीसारखा लाडू आवडतो, म्हणजे एकदम कडक. चिक्की कशी आपण खातो ते आपली तोडावी लागते, म्हणजे क्रंची कुरकुरीत. तर काहीकांना तसा क्रंची कुरकुरीत लाडू आवडतो, काहीकांना एकदम लवचिक, तोंडात गेल्याबरोबर लगेच तुटला पाहिजे असा लवचिक. तर आपण जो पाक करतो ना, ते सगळं पाकावरती असतं. तर तुम्हाला एकदम कडक लाडू हवं असेल तर तुम्हाला तो पाक थोडा जास्त शिजवावा लागेल, तेव्हा त्याचा कडक लाडू बनतो. आणि जर तुम्हाला लवचिक असं लाडू की तोंडात गेल्यानंतर लगेच तुटला पाहिजे असं लाडू हवा असेल तर एवढंच आहे की तो मेल्ट केलेला जो पाक आहे तो पाण्यात टाका. पाण्यात टाकल्यानंतर तो त्याचा छान मस्त असा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपण त्याला जसा आकार देऊ तसा तो वळला गेला पाहिजे. जेव्हा त्या पाकाचा गोळा होईल ना, मग तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सगळं साहित्य ॲड करून त्याचे तुम्ही लाडू तयार करू शकता. तो लवचिक लाडू झाला. आणि कडक लाडू करायचा असेल तर थोडा पाक जास्त शिजवावा लागतो, तेव्हा तो कडक लाडू होतो. तर गाईस, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लाडू नक्कीच ट्राय करून पहा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मकर संक्रांती थोडी लांब आहे, 2-3 दिवसानंतर आहे, पण इन ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला हॅपी मकर संक्रांती. तर चला, बाय बाय.